हे पहा, हे काय म्हणताय, 8 लोक आहेत. त्यांचे नाव नाही वाचायचे. ठीक आहे. हे काय करतायत, डिफरंट फ्लोरला त्या ठिकाणी राहतायत. लोवर्ड मोस्ट नंबर्ड ॲज 1 अँड अपवर्ड टू द अपवर्ड टू द 8. बॉटम 1 पासून ते 8 पर्यंत जायचंय. सर हा कुठला लेव्हल आहे? हा तुमचा आहे आर-आर-बी पी-ओ. काय आहे? आर-आर-बी पी-ओ मेन्स लेव्हल तुमचा हा असणार आहे. अशा लेव्हलचे क्वेशन्स तुम्हाला पाहायला मिळतील आर-आर-बी पी-ओ मेन्समध्ये. ओके. तर मी तुम्हाला लेव्हल पण सांगत जाईल. आणि यांचा काय डिफरंट डिफरंट ह्यांचं प्रोफेशन सुद्धा आहे. वेगवेगळ्या प्रोफेशनमध्ये ते बिलॉन्ग करतात. ओके. ठीक आहे. आता क्वेशन तुमचा स्टार्ट होतोय इथून ॲट लीस्ट 3%. तर आपण आता कंडिशनला लिहूयात. सर्वात महत्त्वाचं काय माहिती का? कंडिशनला लिहिण्याची टेक्निक फार महत्त्वाची. तसं पण गबाळ्यागत नाही राहायचं. व्यवस्थित कंडिशन लिहिलं पाहिजे. हे पहा, ॲट लीस्ट 3% असायला पाहिजे बिलो द वन हू इज पेंटर. पेंटरच्या खाली कमीत कमी तुम्हाला 3% असले पाहिजे. तर ॲट लीस्ट मी इथे लिहितोय 3. नेक्स्ट. अँड द पेंटर लिव्हज एक्झॅक्टली बिटवीन माया अँड द वन हू इज शेफ. हा माया आणि जो शेफ आहे ह्याच्या एक्झॅक्ट मिडलमध्ये आहे तो. एक्झॅक्ट काय आहे? मिडल. नेक्स्ट. द शेफ लिव्हज बिलो माया. अच्छा. जो शेफ आहे तो मायाच्या खाली राहतो. कोण? शेफ. तर ह्यासाठी इथे लिहितोय मी शेफ म्हणून. ओके. ठीक आहे. अंडरस्टँड झालं? नेक्स्ट पुढे पहा. जॉनी लिव्हज 2 फ्लोर बिलो द शेफ अँड रिसाइड्स ऑन अ ऑड नंबर्ड फ्लोर. जो जॉनी आहे तो शेफच्या 2 फ्लोर खाली मतलब बीचमध्ये 1 चा गॅप येणार आहे. जॉनी असेल आणि जो जॉनी आहे तो काय आहे? तो आहे ऑड फ्लोरला. तुम्हाला अंडरस्टँडिंग कळलं का पहा? इथे टोटल अरेंजमेंट 8 पर्सन्सची आहे. तर सपोज मी 8 पर्सन जसं अरेंज करेन 8, 7 ठीक आहे. इथे येतोय 6, 5, 4, 3, 2, 1. 4, 3, 2 अँड इथे येणार आहे 1. 3, 2 आणि इथे येईल 1. ओके. थोडासा माझ्या फेसला मी कमी करतो इथून. इथे ठेवून देईन, जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम नाही होणार. ओके. आता पहा, लक्ष देऊन ऐका. तुम्हाला एक इथे काय सांगितलेलं आहे? एक ट्रिक फार महत्वाची आहे. पहा कसं अंडरस्टँड केलं पाहिजे पझलला. पेंटरच्या खाली ॲट लीस्ट 3 लोकं यायला पाहिजे. म्हणजे मिनिमम 3 पर्सन्स तुम्हाला ठेवायचे आहेत. कुणाच्या? पेंटरच्या खाली. तर एक तुम्ही लॉजिक मला सांगा, मिनिमम पॉसिबिलिटी काय आहे पेंटर येण्याची? तर ह्या 3 ठिकाणी तर पेंटर येणार नाही. इथे 3 ठिकाणी तर पेंटर येणार नाही. का? कारण त्यांनी क्लिअरली सांगितलेलं आहे, की याच्या खाली ॲट लीस्ट 3 पर्सन असलेच पाहिजे. म्हणजे पेंटर येण्याची स्ट्रॅटेजी काय आहे? तर मिनिमम पेंटर ह्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता. ही तुमची मिनिमम पॉसिबिलिटी आहे. दुसरी गोष्ट काय सांगितली आहे? जो पेंटर आहे ना, तो मिडलला आहे कुणाच्या? माया आणि शेफच्या. मिडलचा अर्थ काय असतं? जितके लोकं माया आणि पेंटरच्या मध्ये आहेत, तेवढेच लोकं पेंटर आणि शेफच्या मध्ये असले पाहिजे. बरोबर आहे? आणि जो शेफ आहे तो शेफ आहे जो मायाच्या खाली असणार आहे. म्हणजे ही तुम्हाला गोष्ट समजून आलेली आहे. काय? हे पहा सिंपलचा लॉजिक आहे. जर सपोज तुम्ही इथे ठेवताय शेफला, एक्झाम्पल घ्या, तर तुम्ही इथे ठेवू शकणार मायाला. हा सबसे मिनिमम पॉसिबिलिटी आहे. बरोबर आहे? तुम्हाला असं काय वाटतंय, सर तुम्ही इथे 0% का घेताय? तुम्ही एक काम करा 1% घ्या. तुमच्या मनामध्ये डाउट असा पण असेल, की माया आणि पेंटरमध्ये 1% घ्या आणि पेंटर आणि शेफमध्ये 1% घ्या. तर मी काय करेन पहा लक्षात द्या. जर सपोज मी इथं 1% क्रिएट केलं, तर शेफ इथे येणार आणि माया इथे येऊन जाईल आणि शेफच्या खाली तुम्हाला 1 सोडून जॉनी ठेवायचं आहे. तर शेफच्या खाली 1 सोडून जॉनी पॉसिबल आहे? इथे पॉसिबल नाही आहे. तर मग काय होणार? हा तुमचा इथे येणार माया आणि इथं कोण येणार? इथे येणार शेफ आणि इथे येऊन जाईल कोण? जॉनी आणि जॉनी काय आहे? तो ऑड नंबर फ्लोरला आहे. काहीही प्रॉब्लेम नाही. ओके. राइट? क्लिअर आहे? त्यांचं प्रोफेशन वेगळं आहे. पहा तुम्ही परत कन्फ्यूज नका होऊ. इथे तुमचं प्रोफेशन येणार आहे. पहा ही आहे माया, त्यांचं प्रोफेशन आणि हा इथे येणार आहे जॉनी, जो एक पर्सन आहे आणि पेंटर आणि शेफ काय त्यांचं प्रोफेशन आहे. समजतंय मी काय म्हणतोय ते? ओके. मग स्टार्ट करायचं का पझल? थोडंसं होल्ड करा. कारण की लगेच तुम्ही क्वेशनला स्टार्ट नाही करायचं. म्हणून एक्झाम्पल समजून सांगितलं, कशा कंडिशनला तुम्ही अंडरस्टँड केलं पाहिजे म्हणून. अगोदर कंडिशन पूर्णपणे लिहून घेण्याच्या पाठीमागे तुमचं लक्ष असलं पाहिजे. बरोबर आहे? त्याच्यानंतर आपण सुरुवात करूयात क्वेशनला सॉल्व्ह करायला. द नंबर ऑफ पर्सन्स लिव्हिंग बिटवीन माया अँड जॉनी इज सेम ॲज जेवढे पण लोकं माया आणि जॉनीच्या मध्ये असतील, तेवढेच पर्सन असलं पाहिजे. श्वेता अँड द वन हू इज पोलिस. श्वेता आणि पोलिस यांच्यामध्ये पण तितकेच लोकं असले पाहिजे. ही गोष्ट कळाली सर्वांना? नेक्स्ट. श्वेता नीदर इज अ पेंटर नॉर अ शेफ.
जी श्वेता आहे ती पेंटर पण नाहीये आणि ती शेफ पण नाहीये. नेक्स्ट पहा, द आर्टिस्ट लिव्ह अबव श्वेता. जो आर्टिस्ट आहे तो काय आहे? लिव्स अबव श्वेता. तर मी तर लिहितोय श्वेताच्या वरती आर्टिस्ट राहतोय. पुढे पहा. पुढे काय म्हणलंय? बट इज नॉट रिसेंट टू पोलीस. जो आर्टिस्ट आहे तो पोलीसच्या ऍडजस्टंट नाहीये. तर आर्टिस्टच्या आसपास पोलीस नसायला पाहिजे. आणि पुढे काय म्हणलंय? अँड एक्झॅक्टली वन पर्सन लिव्ह बिटवीन द आर्टिस्ट अँड जॅक. आर्टिस्ट आणि जॅक यांच्यामध्ये एक पर्सन असायला पाहिजे. नेक्स्ट पुढे पहा. मनिका लिव्स 3 फ्लोर बिलो नर्स. जी मनिका आहे 3 पर्सन खाली असणारे कोणाच्या? नर्सच्या. नर्सच्या 3 पर्सन खाली म्हणजे कोण आहे? इथे मनिका आहे. म्हणजेच मध्ये 2चा गॅप येणार आहे. पुढे पहा. वाईल अदिती लिव्स adjacent टू द नर्स अँड इज नॉट अ पेंटर. आदित जो आहे तो adjacent आहे नर्सचा. तर इथे लिहून देईन आदितच्या आसपास कोण आहे? सर नर्स आहे. आणि पुढे काय म्हणलंय? अँड ही इज नॉट अ पेंटर. जो आदित आहे तो पेंटर नाहीये. तर मी इथे लिहितो पेंटर कोण नाहीये? पेंटर सर आदित नाहीये. तर मी इथे लिहून इथे कॅन्सल केलं. पुढे पहा काय आहे. द नंबर ऑफ पर्सन लिव्हिंग अबव द डॉक्टर इज सेम ॲज द नंबर ऑफ पर्सन लिव्हिंग बिलो शमिता. जेवढे पण लोक डॉक्टरच्या वरती असतील तेवढेच लोक शमिताच्या खाली असणार आहेत. हा पीओ लेवलचा क्वेश्चन आहे बरं का. शमिता इज नॉट अ नर्स. शमिता काय आहे? ती नर्स नाहीये. तर इथे लिहितो मी शमिता काय आहे? ती नर्स नाहीये. पुढे पहा. मनिका इज नॉट अ डॉक्टर. जी मनिका आहे ती डॉक्टर नाहीये. पुढे पहा. अँड द लॉयर लिव्स अबव टीचर. जो लॉयर आहे तो टीचरच्या अबव राहतोय. ओके फाईन. तर बऱ्यापैकी तुम्हाला आता अंडरस्टँडिंग आलेलं आहे की सर पझल कशा प्रकारे ह्या ठिकाणी असणार आहे म्हणून. आता मी काय करतो थोडंसं माझ्या फेसला थोडंसं मोठं करू जेणेकरून तुम्हाला समजून येईल कशा प्रकारे मी क्वेश्चनला सॉल्व्ह करते म्हणून. आता आता आपलं काम काय? आता फक्त आपल्याला अरेंजमेंट करायची आहे. जेवढे पण कंडिशन्स होते त्या सर्वांना मी इथे एकदा राउंड ऑफ करतो. हे पहा किती बेस्ट पद्धतीने मी कंडिशन दिलेलं आहे. कुणालाही तुम्ही विचारा, जर तुम्हाला कंडिशन कुठले काय आहे ते लगेच कळून जाईल. ही तुमची आर्ट आहे कंडिशनला लिहिण्याची. कारण की मेन्स पझल जे असतात खास करून पीओ लेव्हलचे त्या ठिकाणी तुम्हाला असा कंडिशन लिहायला यायलाच पाहिजे तरच तुम्ही सर्व्हाइव्ह करताल पझलमध्ये. ओके. काही विचारा आता सगळं तुम्हाला समजून जाईल. कुठलंही कंडिशन एक्झाम्पल द्या. पेंटरच्या खाली ॲटलीस्ट 3 पर्सन असले पाहिजे. मायाच्या खाली शेफ आहे. पेंटर काय मिडलला आहे माया आणि शेफच्या. शेफच्या एक सोडून खाली जॉनी असला पाहिजे. जॉनीचा ऑड फ्लोर असला पाहिजे. बरोबर आहे. पुढे माया आणि जॉनी जितके पण लोक असतील तितकेच लोक श्वेता आणि पोलिसच्या मध्ये असतील. श्वेता जी आहे ती काही नाहीये, पेंटर पण नाहीये, शेफ पण नाहीये. आर्टिस्ट आणि जॅकच्या मध्ये एक पर्सन आहे. आर्टिस्टच्या आसपास पोलीस नाहीये. आर्टिस्ट काय श्वेताच्या वरती येणार आहे. पेंटर हा आदित नाहीये. नर्सच्या खाली 2 सोडून तुम्हाला मनिका घ्यायचंय आणि नर्सच्या आसपास आदित असलं पाहिजे. डॉक्टरच्या जितके लोक सोडून खाली शमिताच असले पाहिजे. लॉयर टीचरच्या वरती यायला पाहिजे. ओके. का ही सगळ्यांना अंडरस्टँडिंग आलेली आहे का? एकदा हां आणि नाही म्हणा पटकन. मेक इट फास्ट, बी क्विक. कंडिशन सगळ्यांना क्लिअर झालं? अब कंडिशन में हमें कोई दिक्कत नहीं. स्टार्ट कुठून करायचं? हे पहा 2-3 ऑप्शन्स आहेत तुम्हाला स्टार्ट करायला. मी तुम्हाला काही एक्झाम्पल देतो. इथे ना तुम्हाला एक गोष्ट समजेल, जॉनी हा ऑड वरती असला पाहिजे. एक फिक्स्ड पोझिशन तुम्हाला देऊन दिलेली आहे. सपोज कुठे-कुठे ऑप्शन आहे? तर जॉनी इथे येऊ शकतो. जॉनी इथे येऊ शकतो. जॉनी इथंही येऊ शकतो का? तर सपोज तुम्ही जॉनीला इथं ठेवलं. एक सोडून इथे येणार आहे शेफ आणि शेफच्या वरती यायला पाहिजे माया. तर माया इथं आहे, शेफ इथं आहे. यांच्या एक्झॅक्ट मिडलला पेंटर पाहिजे होतं, जेणेकरून ऑप्शनमध्ये अवेलेबल नाहीये. कळालं? तर याचा अर्थ काय झाला? फक्त आणि फक्त 2च ऑप्शन आहेत. कोणते? जॉनीला ठेवायचे. एकतर फर्स्टला ठेवा किंवा एकतर तुम्ही कुठे ठेवा? या ठिकाणी थर्डला ठेवू शकता. तर आपण आता कुठं घ्यायचं कंडिशन? ते आपण पाहू. ओके. ही सगळ्यांना समजलं, की मी कसं सॉल्व्ह करतोय म्हणून कसं अंडरस्टँड केलं क्वेशनला? या ठिकाणी 2 ऑप्शन क्रिएट होणार आहेत. कोणते 2 ऑप्शन आहेत? सपोज जर तुम्ही जॉनीला इथे ठेवणार आहात. एक ऑप्शन आहे जॉनी ठेवायचा इथे. जॉनीच्या वरती एक सोडून असणारे शेफ. इथे ठेवतो मी शेफ. इथे येणारे शेफ. ओके. ठीक आहे. आता थोडंसं अंडरस्टँड करा. काय महत्वाचं आहे तुम्हाला मी सांगतो. लक्षात घ्या. फार इम्पोर्टंट कंडिशन. जर सपोज तुम्ही हा केस 1 घेताय. लक्ष द्या मी फार इम्पोर्टंट सांगतोय. हा केस 1 आहे आणि हा आहे केस 2.
ह्याच्यामधला पिक कोणाला करायचं? आता हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे लोकांचा, की सर पिक कसा करायचा कंडिशनला? इथं पण केस 1 आहे, इथं पण केस 2 आहे. याच्यामधला सगळ्यात इम्पोर्टंट कोणता आहे? जेणेकरून एका पॉसिबिलिटीमध्ये मला क्वेशन सॉल्व्ह व्हायला पाहिजे. त्याला आपण म्हणतो मिनिमम पॉसिबिलिटी. लक्षात ठेवा, मिनिमम पॉसिबिलिटी काय असते हे तुम्हाला मी आता सांगून देणार आहे. ओके? ठीक आहे, कळतंय? काय असतंय? सर मिनिमम पॉसिबिलिटी आता आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. ओके? ठीक आहे. तर चला आपण चेक करू मिनिमम पॉसिबिलिटी काय असतं म्हणून. हे पहा लक्षात द्या थोडंसं. सपोज एक एक्झाम्पल घ्या तुम्ही आता सध्या. तर काय एक्झाम्पल घेऊ मी या ठिकाणी? एक्झाम्पल फार सिंपल आहे पहा, लक्ष द्या. जर सपोज आपण शेफला इथे ठेवलेला आहे, तर शेफच्या किती वरती आपण मायाला ठेवू शकतो? शेफ आणि मायाच्या एक्झॅक्टमध्ये पेंटर यायला पाहिजे. हे पहा लक्षात घ्या, जर शेफच्या इथे जर तुम्ही पेंटर ठेवलात, जर तुम्ही इथे पेंटरला ठेवलात, सपोज इथं पेंटर जर आला, तर पेंटरच्या वरती इथे कन्फर्म तुमचा माया यायला पाहिजे. कारण की माया आणि शेफच्या एक्झॅक्ट मिडलला तुमचा पेंटर असणार आहे. ही गोष्ट सगळ्यांना कळतीये? हां, मला समजतंय. हा एक ऑप्शन झाला तुमचा. दुसरा ऑप्शन काय? शेफ एक सोडून जर आपण इथं पेंटरला ठेवू. सपोज जर आपण एक सोडून ह्या ठिकाणी पेंटरला ठेवणार आहोत, तर इथे जर पेंटर आला, तर एक सोडून इथे यायला पाहिजे कोणी? माया यायला पाहिजे. ही एक तुमची कंडिशन आहे. म्हणजेच काय? तुम्ही इथे ठेवा सर पेंटरला आणि इथे येणार आहे माया. म्हणजेच केस 2 मध्ये आणखीन 2 ऑप्शन क्रिएट होत आहेत. केस 2 मध्ये आणखीन 2 ऑप्शन्स तुमचे क्रिएट होत आहेत. म्हणजेच 2 कंडिशन तुमचे आणखीन क्रिएट होत आहेत. तर इथं तुमचा मिनिमम पॉसिबिलिटी अप्लाय होणार आहे का? नाही. आता ह्याला आपण पिक नाही करायचं. मग आपण एक काम करू. कुठलं काम करायचं आता आपण? सिंपल लॉजिक इथं वापरा. शेफ एक सोडून जर इथं तुम्ही पेंटर ठेवलात, सपोज जर तुमचा इथं पेंटर आला, तर पेंटरच्या वरती एक सोडून इथे माया येणं पॉसिबल नाहीये. याचा अर्थ काय झाला सर? याचा अर्थ फार सिंपल आहे. तुम्ही एक काम करा. तुम्ही शेफला इथं ठेवलंय. त्याच्या जस्ट वरती तुम्ही ठेवा पेंटरला, तर इथे येणार पेंटर आणि पेंटरच्या जस्ट वरती तुम्ही इथे ठेवा मायाला. जेणेकरून तुमचं केस 2 मध्ये फक्त आणि फक्त एकच ऑप्शन क्रिएट होतंय. तर याला म्हणतात मिनिमम पॉसिबिलिटी अप्लाय करणं. इथे केस 1 मध्ये 2 ऑप्शन होते आणि केस 2 मध्ये केवळ एकच ऑप्शन आहे. तर माझ्यासाठी सगळ्यात उपयुक्त ऑप्शन कोणता आहे? तो आहे सर केस 2 चा ऑप्शन. तर मी ह्याच्यावरून आता पिक करून त्या ठिकाणी अँसर्सला पुढे घेऊन जाईन. तर ही गोष्ट कळाली. कुणाला कसं पिक करायचं? समजलं? ओके. ही गोष्ट अंडरस्टँड होतीये? बहुत बढ़िया. ओके. नाउ व्हॉट इज नेक्स्ट? आता पुढे काय करायचं पहा. जितके पण लोकं माया आणि जॉनीच्या मध्ये आहेत, तितकेच लोकं श्वेता आणि पोलिसच्या मध्ये असलं पाहिजे अशी कंडिशन आहे. हे पहा, माया आणि जॉनी यांच्यात सध्या आता 3 पर्सन आहेत. तर श्वेता आणि पोलिसमध्ये 3 पर्सन असायला पाहिजे आणि जी श्वेता आहे, ती पेंटर आणि शेफ या ठिकाणी श्वेता येणार नाही. या दोन्ही ठिकाणी श्वेता येणार नाही. त्यांनी क्लिअरली मेन्शन केलेलं आहे. ओके. तर कुठे श्वेता येऊ शकते? आपण चेक करू. जर आपण इथे श्वेताला ठेवलं, तर 1, 2, 3 सोडून इथं पोलिस येणं शक्य नाहीये. म्हणजे हे चुकीचं झालं. कळतंय? कंडिशन काय होतं? माया आणि जॉनी ह्यांच्यामध्ये 3 पर्सन आहेत. तर तेवढेच पर्सन असले पाहिजे श्वेता आणि पोलिसमध्ये. जर ह्या ठिकाणी श्वेता पेंटर आणि शेफवरती येणार नाहीये, तर सपोज जर मी इथे श्वेताला ठेवलं, तर 1, 2, 3 सोडून इथे पोलीस येणार नाही. हे हे चुकीचं झालं. म्हणजे इथंही श्वेता नाही येणार. जर तुम्ही इथे श्वेताला ठेवलं, तर 1, 2, 3 सोडून इथंही पोलीस येणार नाही. म्हणजे याचा अर्थ काय? सर इथेही श्वेता नाही येणार. तर येणार कुठे श्वेता मग? कोणता ऑप्शन आहे आपल्याकडे श्वेताला ठेवायचं? कोणता ऑप्शन आहे? एक तरी तुम्ही श्वेताला इथं ठेवा किंवा तुम्ही श्वेताला इथं ठेवा. जर इथे श्वेता असेल, तर इथे पोलिस आहे. जर इथे श्वेता आहे, तर इथं पोलिस आहे. ही गोष्ट सर्वांना कळाली का? हे कंडिशन सर्वांना समजलं का? हे फार महत्वाचं आहे. बरोबर आहे? पण तुमच्याकडे आणखीन एक कंडिशन आहे पहा. श्वेताच्या वरती आर्टिस्ट असणं गरजेचं आहे. श्वेताच्या वरती आर्टिस्ट असणं गरजेचं आहे. तर मला आता सिंपल ह्या प्रश्नाचं उत्तर द्या. जर तुम्ही इथे श्वेताला ठेवलात, तर श्वेताच्या वरती आर्टिस्ट येणार आहे का? हे पॉसिबल नाहीये. का? कारण की श्वेता सगळ्यात टॉपला येऊन जाईल. तर इथं हाही प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह झाला. तुम्ही इथं ठेवा श्वेताला आणि इथं कोण येणार आहे? पोलिस येऊन जाईल. आणि श्वेताच्या वरती येणारे आर्टिस्ट आणि आर्टिस्ट पासून एक पर्सन सोडून कोण येणार आहे?
जॅक असणार आहे. तर आपण ह्याला कसं पुट करायचं आता ते पाहू आपण. हे बघा. जर सपोज श्वेताच्या वरती किती ऑप्शन्स आहेत तुम्हाला आर्टिस्ट ठेवायला? हे पहा सर, जर आर्टिस्ट कुठे-कुठे येऊ शकतो श्वेताच्या वरती? हा केवळ आणि केवळ एकच ऑप्शन आहे आर्टिस्ट ठेवायला. हे पहा, इथेच आर्टिस्ट येऊ शकतो आणि इथे त्यांनी सांगितलेलं आहे, की आर्टिस्ट पोलिसच्या आसपास नाहीये. जेणेकरून जर तुम्ही इथे ठेवलात आर्टिस्टला, तर तो पोलिसचा नेबर होऊन जाईल आणि ही गोष्ट तुमची बिलकुल गलत होऊन जाणार आहे. म्हणजेच काय, आपण चेक केलं, ह्या ठिकाणी जो तुमचा केस 2 आहे, तो कंप्लीटली रॉंग आहे. हे सर्वांना समजलं? ओके. हां. आत्ता मला कळालं, की सर मिनिमम पॉसिबिलिटी ह्याच्यामध्ये अप्लाय नाही झालं. बट 99.99% केसमध्ये मिनिमम पॉसिबिलिटी अप्लाय होती. ओके. ठीक आहे. तर आता काय करायचं मग? आता आपल्याकडे कोणताही ऑप्शन नाहीये. तर आपण आता जंप करतोय सेकंड कंडिशनवरती. जी तुमची सेकंड कंडिशन त्या ठिकाणी अजून होती, ज्याला आपण पिक नव्हतं केलं. तर आता काय करायचं? आता तुम्हाला एक अंडरस्टँडिंग आलेली आहे पहा. लक्षात घ्या. जेव्हा एक कंडिशन जेव्हा तुम्ही उचलता ना, तुम्हाला आता ओव्हरऑल अंडरस्टँडिंग आलेलं आहे. कोण कुठे आहे, कोण कुठे नाहीये. आता तुम्हाला फार फास्टमध्ये क्वेशन सॉल्व्ह होणार आहे. हे पहा, इथे मी ठेवतो जॉनीला, इथे ठेवतो मी शेफला. आता आपल्याकडे ऑप्शन काय होतं? शेफच्या वरती एक पर्सन सोडून जर मी इथं पेंटर ठेवलं, शेफच्या वरती जर मी इथं पेंटर ठेवलं, एक पर्सन सोडून, तर एक पर्सन सोडून त्या ठिकाणी कोण येणार आहे? इथं येणार आहे माया. तर मी मायाला इथं पुट करतो. दुसरं ऑप्शन काय? शेफच्या वरती आपण एक काम करूयात, इथं ठेवूयात पेंटरला आणि पेंटरच्या वरती इथे येणार आहे माया. ओके. अंडरस्टँडिंग क्लिअर झाली सगळ्यांची? फार इम्पोर्टंट होतं हे अंडरस्टँडिंग येणं. ओके. ठीक आहे. आता तुम्हाला एकदम प्रॉब्लेम किती फास्ट सॉल्व्ह होणार आहे बघा. आता एक्झाम्पल घ्या. माया आणि जॉनी ह्यांच्यात किती लोक आहेत? 1, 2, 3, 4, 5. माया आणि जॉनी मध्ये टोटल सर 5 पर्सन्स आहेत. किती पर्सन्स आहेत? 5 पर्सन्स आहेत माया आणि जॉनीमध्ये. याचा अर्थ श्वेता आणि पोलिसमध्ये पण 5 लोकं असणं गरजेचं आहे. आणि पेंटर आणि शेफवरती तर श्वेता येणार नाही. तर 5 पर्सन कुठे ठेवायचे? जर सपोज इथे श्वेता जर आपण ठेवलं, तर 1, 2, 3, 4, 5 सोडून इथे तुम्ही पोलिसला ठेवू शकता. तर तुम्ही ठेवा पोलिस आणि इथे येऊन जाणार तुमची कोण? श्वेता. तर हा तुमचा एकच ऑप्शन इथे आहे. मग सर ह्याला का तुम्ही पिक केलात? कारण की दुसरी गोष्ट पहा लक्षात घ्या. आता इथे परत कन्फ्युजन क्रिएट नाही व्हायला पाहिजे. तुम्हाला इथे पहा पेंटरवरती आणि शेफवरती श्वेता येणार नाहीये. त्यांनी क्लिअरली बोललेलं आहे. आणि माया आणि जॉनीमध्ये 3 लोकं आहेत. बरोबर आहे. जर सपोज तुम्ही इथं ठेवताय श्वेताला, तर 1, 2, 3 सोडून इथं पण पोलिस येऊन जाईल. हा पण एक ऑप्शन आहे. क्लिअर आहे. हा पण एक ऑप्शन आहे. बरोबर आहे. इथे पहा श्वेता आणि पोलिसमध्ये किती पर्सन्स आहेत? सर 3 पर्सन्स आहेत. हाही एक ऑप्शन आहे. हां, हे पण बिलकुल सही आहे. ह्याच्या व्यतिरिक्त जर आपण सपोज श्वेताला इथं ठेवलं, तर 1, 2, 3 सोडून इथंही पोलिस येऊन जाईल. म्हणजे याचा अर्थ काय आहे, की ह्या जो आपला केस होता ना, आता ह्या केसमध्ये अगेन 2 कंडिशन आहेत. कोणते-कोणते? एक श्वेता आणि पोलिसला घेऊन आपल्याकडे कन्फर्मेशन नाहीये. मग मी काय करणार? ह्याला मी ठेवणार होल्डवरती. म्हणणार ठीक आहे, मी आधी तो ऑप्शन पिक करतो, ज्या ठिकाणी लागतंय मिनिमम पॉसिबिलिटी. जर तुम्ही केस 2 पाहताय, तर केस 2 मध्ये श्वेता आणि पोलीस कन्फर्म सेट झालेला आहे. या ठिकाणी आता आपल्याला काहीच अडचण नाहीये. म्हणून आपण आता ह्याला पिक करणार आहोत. हा तुम्हाला 8 समजतोय का? मी कशा ठिकाणी त्या कंडिशनला पुट करतोय ते? एकदा हां आहे ना म्हणा. ओके. ठीक आहे. आता पुढचा प्रॉब्लेम पाहू आपण कसं करायचं आता. श्वेताच्या वरती आर्टिस्ट येणार आहे आणि आर्टिस्टला 1 सोडून तुम्हाला जॅक ठेवायचंय आणि आर्टिस्ट काय? पोलिसच्या आसपास असला नाही पाहिजे. आता एक्झाम्पल घ्या. श्वेताच्या वर तुम्हाला आर्टिस्ट ठेवायचं. एक तर तुम्हाला इथं ऑप्शन आहे किंवा इथे ऑप्शन आहे तुम्हाला ठेवायला. बरोबर आहे? इथे तुम्ही आर्टिस्ट नाही ठेवू शकत कारण की आर्टिस्ट पोलिसच्या आसपास नाहीये. ठीक आहे. ओके. ही तुम्हाला गोष्ट समजलेली आहे. आता मग काय करायचं? आता काय करायचं मग? आता आपल्याकडे ऑप्शन असलं पाहिजे. ठीक आहे. की आता आपल्याला एक्झॅक्टली माहीत नाहीये, की तुमचा आर्टिस्ट आणि जॅक कुठे येणार आहे म्हणून. कारण की 2 ऑप्शन ते घेऊन येतायत. मग मी म्हणतो ठीक आहे, काम करा तुम्ही याला होल्डवर ठेवा. आता ही कंडिशन पिक नाही करायची कारण की हा कंडिशन तुम्हाला 2 ऑप्शन्स क्रिएट करून देतोय. तर मी काय म्हणतो एक्झाम्पल घ्या. सगळ्यात बेस्ट ऑप्शन काय? इथे पहा. आता कंडिशन पाहू आपण डॉक्टर आणि शमिताची. जितके पर्सन्स डॉक्टरच्या वरती असतील, तितकेच पर्सन शमिताच्या खाली असणार आहेत. बरोबर आहे? ठीक आहे. एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला मी सांगतो पेअरिंग काय असतं ते आज. मी तुम्हाला सांगेन पेअरिंग काय असतं ते. एकदा तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. ठीक आहे. किंवा आपण नंतर पण त्या ठिकाणी स्क्रीनशॉट पुट करू शकतो. तुम्हाला मी सांगेन सर पेअरिंग काय असतं. पेअरिंग फार इम्पोर्टंट आहे. हे तुम्हाला कळणं फार महत्वाचं आहे. हे पहा.
जितके पण लोक डॉक्टरच्या वरती असतील तितकेच लोक श्रमिकाच्या खाली असणार आहेत. बरोबर आहे? पहा तुमचा 8% अरेंजमेंट आहे. 8, 7, 6, 5, 4, 3, 2 आणि हा होऊन जाणार आहे 1. पेरिंग काय असतं? मी तुम्हाला आता एक्झाम्पल देतो. हे पहा लक्षात घ्या. जर सपोज आपण डॉक्टरला ह्या ठिकाणी पुट करतोय. कुठे? सपोज जर डॉक्टर इथं आला. डॉक्टरच्या वरती किती लोक आहेत? डॉक्टरच्या वरती 0% आहेत. याचा अर्थ काय? श्रमिकाच्या खाली पण किती असले पाहिजे? तर 0% असले पाहिजे. म्हणजेच काय पेरिंग बनतोय? एक पेर बनतोय 8 चा, एक पेर बनतोय 1 चा. दुसरा पेर काय आहे? एक पेर आहे 7 चा, एक तुमचा पेर आहे 2nd चा. एक पेर आहे 6 चा, एक पेर आहे 3 चा आणि एक पेर आहे 5 चा आणि एक पेर आहे 4 चा. म्हणजेच हे तुम्हाला पेरिंग समजलं का? बरोबर आहे. जर तुम्ही डॉक्टरला इथे ठेवताय, डॉक्टरच्या वरती एक पर्सन आहे. डॉक्टरच्या वरती एक पर्सन आहे. याचा अर्थ काय? श्रमिकाच्या खाली पण एक पर्सन असणं गरजेचं आहे. मग काय येणार इथे? च्या खाली पण एक पर्सन येऊन जाणार. तर हा तुम्हाला पेरिंग कळालं? ओके सर पेरिंग तर मला समजलेलं आहे. आता पहा किती प्रॉब्लेम तुमचा कमी वेळात सॉल्व्ह होतो. थोडंसं लक्ष द्या तुम्ही आता इथे. मी तुम्हाला काही एक्झाम्पल सांगतो आता. हे पहा, तुम्हाला माहिती आहे इथं कोण आहे? तर इथं पोलीस आहे. तर काय इथं डॉक्टर येणार आहे का? इथं ऑप्शन डॉक्टरला अवेलेबल नाहीये. बरोबर आहे? ठीक आहे. जर सपोज तुम्ही डॉक्टरला इथं ठेवताय, डॉक्टरच्या वरती एक पर्सन आहे, याचा अर्थ शमिताच्या खाली पण एक पर्सन पाहिजे, तर इथे शमिता येणं पॉसिबल आहे का? इथं पण शमिता येणं पॉसिबल नाही आहे. तर हे पण तुमचं चुकीचं झालं. बरोबर? जर तुम्ही डॉक्टरला इथं पुट करताय, डॉक्टरच्या वरती 2 पर्सन आहेत, तर शमिताच्या खाली 2 पर्सन म्हणजे शमिता इथे येऊ शकते. हे आपल्याकडे ऑप्शन अवेलेबल आहे. कळतं मी काय म्हणतोय ते? ही गोष्ट समजली. म्हणजेच एक आपला पेर बनला हा वाला आणि हा एक पेर बनतोय. कोणता-कोणता? जर तुम्ही इथे डॉक्टरला पुट करताय, तर इथे येणार आहे शमिता. ही गोष्ट कळाली सर्वांना? ओके. बहुत बढ़िया, बहुत अच्छी बात है. हे आपल्याला अंडरस्टँड या ठिकाणी झालेलं आहे. जर सपोज मी डॉक्टरला इथं पुट करतोय, डॉक्टरच्या वरती 4 माणसं आहेत. याचा अर्थ शमिताच्या खाली पण 4 असले पाहिजे. तर 1, 2, 3, 4 सोडून शमिता इथं येऊ शकते पेंटरवरती. हा एक आपला ऑप्शन आता सध्या करंटली अवेलेबल आहे. बरोबर? सर्वांना कळतंय मी काय म्हणतोय ते? क्लिअर आहे? अंडरस्टँड होतंय सर्वांना? याचा अर्थ काय? की सर ह्याचे पण 2 ऑप्शन्स क्रिएट होत आहेत. आता अगेन शमिता डॉक्टर पण मला कळत नाही. तर काय करायचं मग? सिंपल ऑप्शन आहे. मग तुम्ही काय करा आता तुम्ही ह्याला चेंज करा. आता आपण चेंज करूयात. आपण एक ऑप्शन पुट करता येतंय. श्वेताच्या वरती आता आपल्याला कुणाला ठेवायचंय? श्वेताच्या वरती आर्टिस्ट आणि आर्टिस्टला 1 सोडून तुम्हाला ठेवायचंय कोणाला? जॅकला. तर सिंपल लॉजिक आहे. जर सपोज तुम्ही इथं आर्टिस्टला ठेवताय, तर आर्टिस्टच्या 1 सोडून तुम्हाला काय ठेवायचंय? जॅक. एक तरी वरती पण ऑप्शन अवेलेबल आहे. आय थिंक जॅक हे पर्सनचं नाव आहे का काय एकदा पाहू आपण. जॅक हे पर्सनचं नाव आहे का? येस. जॅक हे पर्सनचं नाव आहे. बरोबर आहे? ठीक आहे. तर आर्टिस्टच्या वरती 1 सोडून इथे आपण जॅकला ठेवू शकतो. आपल्याकडे हा एक ऑप्शन होता. ओके, ठीक आहे. जर तुम्ही आर्टिस्टला इथे ठेवताय, कुठे? इथे जर तुमचा आर्टिस्ट आला, तर आर्टिस्टच्या 1 पर्सन सोडून जॅक कन्फर्म इथे येऊन जाईल. तर हा तुमचा बेस्ट कंडिशन होऊन राहिलाय. बरोबर आहे? तुम्हाला कळतंय मी काय म्हणतोय ते? हां, आता आम्हाला बऱ्यापैकी गोष्टी कळलेल्या आहेत. आता आपलं काय होतंय अगेन डॉक्टर आणि श्वेतावाला कंडिशन फार मिनिमम होऊन जाईल. हे पहा, जर तुम्ही डॉक्टरला इथं पुट करताय, डॉक्टरच्या वरती 2 पर्सन आहेत, तर शमिताच्या खाली पण किती पर्सन असतील? 2 पर्सन येतील शमिताच्या खाली. ओके? क्लिअर आहे? आता पहा, नर्सच्या खाली 1, 2 सोडून तुम्हाला काय ठेवायचंय? मनिका ठेवायचंय. जर मी इथं नर्सला पुट करतोय, तर नर्सच्या खाली 1, 2 सोडून इथे येणार आहे मनिका. आणि नर्स कोणाच्या आसपास आहे? आदित. तर आदित तुमचा इथे येऊन जाईल. ओके. क्लिअर? क्लिअर आहे? सर्व डाउट तुमचं क्रिएट झालेलं आहे? कव्हर होत आहे पूर्णपणे? राइट? आणि हे बघा शमिता नर्स नाहीये. शमिता नर्स नाहीये. शमिता ह्या ठिकाणी शेफ आलेली आहे. आता पहा टीचर आणि लॉयर. आपण इथे ठेवूयात लॉयरला आणि इथे कोण येणार? इथे येऊन जाईल तुमचा टीचर. कळालं? एक तुमचा पर्सन राहिलाय. तो पर्सन कोण आहे सांगा मला? एक ह्या ठिकाणी सध्या आता पर्सन राहिलेला आहे. तो पर्सन कोण आहे? मला कोण या ठिकाणी सांगणार? की सर पर्सन कोण राहिलेलं आहे? पहा. पर्सन कोण आहे या ठिकाणी? एक पर्सन राहिलंय कोणीतरी. त्या पर्सनला तुम्ही या ठिकाणी पुट करा आणि जेणेकरून तुमचा क्वेशन काय होऊन जाईल? तुमचा प्रश्न या ठिकाणी कंप्लीटली सॉल्व्ह झालेलं आहे. तर तुम्हाला समजलं मी कशाप्रकारे त्या ठिकाणी क्वेशनला सॉल्व्ह केलेलं आहे म्हणून? एक पर्सन कोण आहे पहा.
माया माया आपण ठेवलंय का? नाही. माया आपण नाही ठेवला. अच्छा माया पण ठेवलेला आहे. शमिता, माया, जॅक, जॉनी, आदित, अनिका. अनिका राहिली तर इथं आपण ठेवूयात अनिका. झाला प्रॉब्लेम सॉल्व्ह. हे फालतू टाईमपास केलं का आपण? की हे असं ठेवा, असं ठेवा, हे ठेवा. प्रॉपर लॉजिकच्या पद्धतीने आपण सॉल्व्ह केलं. तर आपण इथे आज काय शिकलो? आपण शिकलेलो आहोत मिनिमम पॉसिबिलिटी. काय शिकलो आपण? आपण शिकलो मिनिमम पॉसिबिलिटी. ज्या ठिकाणी मुलांना जास्तीत जास्त कंडिशन लागतात, त्याला आपण कमीत कमी कंडिशनवर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केलेला आहे. एकदा पाहू आन्सर आहे का आपला? आदित पोलीस, माया नर्स, जॅक डॉक्टर, जॅक डॉक्टर, अनिका पेंटर, मनिका आर्टिस्ट. सगळं काही आपलं बरोबर आहे. समिता शेफ, श्वेता लॉयर, जॉनी टीचर. मी काय प्रयत्न केलेला आहे? मी प्रॉपर अशा पद्धतीने कुठली कंडिशन आपण जर पिक करतोय, तर ते कंडिशन पिक केल्यानंतर ना काय होतं, हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. बरोबर आहे? आणि तुम्हाला जर क्लास आवडला असेल, तर ह्या नंबरवरती तुम्हाला पाठवायचंय रिव्ह्यू. तुम्ही आजपर्यंत काय शिकला होता आणि तुम्हाला आज या क्लासमधून काय शिकायला मिळालं आहे. मी तुमच्याकडनं एकच रिक्वेस्ट करतो, तुमच्या सर्वांचे रिव्ह्यूज मला ह्या नंबरला तुम्ही पाठवू शकता WhatsAppवरती. अदरवाईज Telegramच्या ग्रुपमध्ये सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी सेंड करू शकता. ठीक आहे? मी रिक्वेस्ट करतोय सर्व जणांनी ह्या WhatsApp ग्रुपला तुमचा रिव्ह्यू जो तुम्ही आज अंडरस्टँड केलंय क्वेशन, कळालंय की नाही कळालंय? हे तुम्हाला फार महत्वाचं आहे. तर ही तुमची आर्ट असली पाहिजे कंडिशनला पिक करायची. असे तुम्हाला कंडिशन त्या ठिकाणी पिक करणे गरजेचं आहे. तर एकदा पाहून घ्या. जर तुम्हाला हे सेशन आवडत असेल तर डेफिनेटली इतक्या बेसिकमध्ये मी तुम्हाला Telegramवरती रोज 1 वाजता सेशन घेऊन येणार. पण तुमचं रेग्युलर अटेंडन्स असणं फार गरजेचं आहे. ठीक आहे? ओके? फाईन. चला तर आपण आता पाहूयात नेक्स्ट क्लासमध्ये. आणखीन अशा बेस्ट क्वेशन्स मी तुम्हाला घेऊन येतोय आणि तुमचे रिव्ह्यूज मला त्या ठिकाणी मॅटर करतील. ओके. बाय, टेक केअर. भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये. संध्याकाळी 5 वाजता सगळ्यांना अटेंड करायचं आहे सेशन.